गुड इव्हनिंग मित्रांनो. आफ्टर इव्हनिंग दोन्ही एकत्र झाले. आम्ही जात आहोत उज्जैन ट्रिपला. अचानक भयानक बनलेला प्लॅन आहे. आमचं रिझर्वेशन कन्फर्म नाही झालं, पण आम्हाला RAC तिकीट मिळाले. तर आम्ही दोघं समोरासमोर बसणार आहोत. मी बेबी याला झोपेमध्ये ढकलू शकतो. तर ही आमची गाडी आहे. त्याचा भाव सांभाळून जा, गेल्यावर फोन 500 रुपये दिले ते सांभाळून जा. 1000 रुपये खर्च केले. आखून वाकून बघतोय. हा पहिल्यांदा आमच्या सोबत येतो फिरायला कुठेतरी आणि डायरेक्ट आउट ऑफ स्टेट येतोय. महत्वाचं आहे की डायरेक्ट 2 दिवसाच्या ट्रिपला आमच्या सोबत येतोय. बॉटल नाही प्रतीक बोलतो प्यायला बॉटल नाही घेतले बोलतो. तरी ते लांब चाललाय आणि प्यायला बॉटल नाही. पाण्याचं थोडं सर्जिकल चालू आहे. काय बोलतात त्याला, क्रायसिस. पाण्याचं क्रायसिस चालू आहे, त्यामुळे याने बॉटल नाही आणले. तर आता याला आम्ही 2 बिस्लरीच्या बाटल्या घ्यायला लावू, थंड पाण्याच्या. असा बघतोय जसं का 15 रुपयाचे बॉटल अरे आपल्याकडे मिळून किती आहे. आम्ही लोक जाणार आहोत उद्या उज्जैनला. सकाळी 5 वाजता आम्ही उज्जैनला उतरू. तिथं मग आम्ही बाकीचं एरिया फिरून संध्याकाळी आरतीसाठी वगैरे आणि मंदिर फिरायला जाऊ. त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आम्ही ओंकारेश्वरला जाणार आहोत. सो बघू आपला प्लॅन कसा सक्सेस होतो. 5:15ला ही गाडी इथून सुटणार आहे बांद्रा टर्मिनल्सवरनं. जबलपूरची गाडी आहे. तर बघूया आता प्रवास कसा होतो. बाय बाय. तो आपल्यासारख्या गरिबांसाठी रेल्वेने एक रथ काढलेला आहे, तर मी तुम्हाला तो दाखवतो. मित्रांनो ही बघा, आपल्यासारख्या लोकांसाठी गरीब रथ एक्सप्रेस काढलेली आहे. आपण येण्यानंतर कधीतरी जाऊ. फिलहाल आपली ट्रेन ये वाली आहे. फक्त 10 मिनटं बाकी आहे ट्रेन सुटायला. 10 मिनटात ही ट्रेन सुटेल बांद्रा टर्मिनसमधनं. 5:15ची ट्रेन. आणि आम्ही तरी बाहेर बसलेलो आहोत, कारण आतमध्ये गर्दी अजिबात नाही. आधी वाटलेलं की बसायला जागा मिळणार नाही वगैरे, तर आधीच बुकिंग केलेली होती 2 महिन्याची. ती आता जाऊन RACला आली, त्यामुळे असं वाटलेलं की गर्दी असेल, पण आता तरी गर्दी नाही आहे. मे बी गुजरात किंवा सुरतला जाऊन गर्दी होऊ शकते. तर तुम्ही सुद्धा 3 महिन्या आधीच बुकिंग करा, जेव्हा स्लॉट ओपन होतील, जर तुम्हाला ट्रेनने जायचं असेल तर. आणि भस्म आरतीच्या बुकिंग पण 10 दिवस आधीच होतात. सकाळी 8 वाजता स्लॉट ओपन होतो आणि ते 2 मिनिटात फुल होत जातात. त्यामुळे चांगला इंटरनेट बॅकअप ठेवा आणि बुक करून ठेवा. काय म्हणतो. तर आम्ही ह्या उपवर आहेत की आम्हाला लांबून का होईना बघायला भेटेल भस्म आरती. सकाळी 4 वाजता होती ती. तर आपण बघूया परवा. ते परवा सकाळी आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत अजून जे काय असेल ते आम्ही तुम्हाला दाखवत राहू. चला ट्रेनमध्ये, ट्रेन चालू झाली की भेटूच. बाय बाय. बघू शकता तुम्ही मित्रांनो, गाडी आत्ताच चालू झालेली आहे. आताच आम्ही वापीच्या थोडंसं पाठी आहोत. थोड्या वेळात वापीला पोहोचू. गाडी ॲक्च्युली 1 तास 1.5 तास लेटच आहे. खूप गाडी थांबली आहे. आता गाडी चालू होते तर मी जातो. भेटूया पुढे. पूजा चालू आहे, हे बघा. ही बाबीने आमच्या वडी कचोरी काय बनवून दिली आहे. ह्याच्यामध्ये बटाटे आहेत, ह्याच्या आईने. हे भाकरी आहे आणि चटणी आणि बटाट्याची भाजी आहे सौरभने आणलेली. तर आता आम्ही ही खाणार. कसं आहे
काय छान आहे का? मस्त. अरे याचं टकलं बघ किती चमकतंय. आलं दुसरा चंद्र इथंच आहे. हिचे हेअरफॉल मजबूत झालेले आहेत. नमस्कार मित्रांनो, तर आता आम्ही आलेलो आहोत उज्जैनला आणि उज्जैनवरनं स्टेशनवरनं अगदी मेबी 1.5-2 किलोमीटर असेल. ते रिक्षानेच आम्ही आलो पुढे. तर रिक्षावाल्याने चार्जेस घेतले 20 रुपये. तर अगदी 20 रुपयामध्ये आम्ही आलो आणि त्या रिक्षावाल्याने आम्हाला इथे 2 हॉटेल दाखवले. तर आम्ही आता एक डॉर्मेटरीमध्ये चालू आहे, म्हणजे धर्मशाळा टाईप आहे. तर त्यामध्ये ही पर्सनल रूम आम्हाला भेटलेला आहे. तर ह्या रूमची पण भाडं रेट तसं स्वस्तच आहे. 300 रुपये पर पर्सन मध्ये आम्हाला हे भेटलेलं आहे. आणि जर बाहेरच्या एरियामध्ये तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही फ्रेंड सोबत आला असाल तर अगदी आरामात तुम्ही बाहेर झोपू शकता. तिथे झोपण्यासाठी फक्त तुम्हाला 150 रुपये दिवसाचे पेड करायचे आहेत. सकाळी 9 ते रात्री दुसऱ्या दिवशीच्या 9 वाजेपर्यंत. तर तुम्ही तेही करू शकता. आमचं सामान वगैरे जास्त होतं म्हणून आम्ही आता इथेच घेतलंय पर्सनल रूम मध्ये. तर तिथे बाहेर घेतलं तर 150 रुपयामध्ये तुम्हाला सहज मिळून जाईल. जर जास्त लोक असतील तर तुम्हाला इथे बेड अरेंज करावे लागतील. त्यामध्ये पण ते परमिशन देतील तुम्हाला. आणि परत तुम्हाला इथे 300 रुपयामध्ये राहता येईल. तर मित्रांनो, महाकालेश्वर मध्ये एकूण 6 आरत्या होतात. त्यामध्ये पहिली आरती सकाळ सकाळी होते, ती महाकालेश्वर भस्म आरती. ही आरती सकाळी 4 वाजता चालू होते आणि 6 वाजता संपते. त्यानंतर चालू होते दध्योदक आरती, ती 7 वाजता सुरू होते सकाळी आणि 7:30ला संपते. त्यानंतर चालू होते भोग आरती. भोग आरती साधारणतः 10 वाजता चालू होते आणि 10:30ला एंड होतं तिचं. त्यानंतर होते संध्या आरती. संध्या आरती संध्याकाळी 5 वाजता होते. 5 ते 5:30 असं त्याचा टाइम आहे. त्यानंतर होते श्री महाकाल आरती. ती संध्याकाळी 7 वाजता ते संध्याकाळी 7:30 वाजेपर्यंत असते. आणि शेवटला होते ती शयन आरती, ज्यामध्ये रात्री 10:30ला आरती होते आणि 11 वाजता ती संपते. त्यातही 6 महिन्यांनी ही शेड्यूल चेंज होतं. त्यामध्ये अर्ध्या तासाचा फरक ठेवून दध्योदक आरती आणि भोग आरतीमध्ये फक्त फरक पडतो. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता अजून एक रामघाट आरती होती, जी त्या बनवलेल्या रामघाटमध्ये आणि त्या नदीच्या किनाऱ्यावर होते. सो आपण ती आरती बघणार आहोत. तर आता आपल्याला तयारी करायची आहे. हा बघा, लोक आंघोळ करून आले, माझी आंघोळ अजून बाकी आहे. तर मी भेटतो तुम्हाला नंतर. बाय बाय. मित्रांनो, आम्ही इथे थांबलेलो आहोत. तर हे कॉरिडॉर आहे, म्हणजे धर्मशाळा बेसिकली. इथे असे फ्री ब्लॉग आहेत. त्यामध्ये पण आतमध्ये प्रायव्हेट रूम पण आहे. तुम्हाला प्रायव्हेट रूम हवी तर प्रायव्हेट रूम पण भेटेल. आणि इथल्या काकाने आम्हाला सगळं समजावून सांगितलं. हे त्या निवासस्थानाचं नाव आहे, तुम्ही इथे येऊन बघू शकता. आणि हा नंबर पण आहे, तुम्ही हवं तर बुकिंग करू शकता या नंबरवर. मित्रांनो, कंटिन्यू सुट्टी असल्यामुळे लोक खूप आलेले आहेत आणि इथे खूप गर्दी आहे. तर आता आम्ही बडा गणपतीला चाललो आहोत. तर थोड्या वेळात आम्ही पोहोचू बडा गणपती जवळ. अगदी जवळच आहेत सगळी मंदिरे. आम्हाला एक कार्ड भेटलंय, आम्ही जिथे राहत होतो त्याने दिलं. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता किती सारी ठिकाणे तिकडे आणि एकदम आजूबाजूला आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघा. याच्यामध्ये आरशात बघा पण. हा मित्रांनो, बडा गणपती इथे महाकालेश्वर मंदिराच्या एकदम समोरच आहे. आता आपण आतमध्ये जाणार.
हाँ बोलते विक्रमादित्य प्रतिमा ही मध्य प्रदेशच्या उज्जैन नगरमध्ये महाकालेश्वर मंदिराच्या अगदी मागच्या बाजूला आहे. 30 फूट उंचीची ही विक्रमादित्याची मूर्ती विक्रमतिला या नावाने ओळखली जाते. ही मूर्ती पूर्णपणे पितळेची बनवलेली आहे. उज्जैन नगर निगम आणि सिंहस्थ तयारी समिती या 2 संस्थांनी मिळून प्रसिद्ध मूर्तिकार महेंद्र कोदवानी यांच्याकडून ही बनवून घेतलेली आहे. सिंहासन दृश्यिकाच्या अनुसार सिंहासनामध्ये 32 पुतळे बनवलेले आहेत. त्यांचे नाव जया, विजया, जयंती, अपराजिता, जयघोषा, मंजुघोषा, लीलावती, जयावती, जयसेना, मदनसेना, मदन मंजिरी, शृंगार मंजिरी, रीतिप्रिया, नरमोहिनी, भोगनिधी, प्रभावती, सुप्रभा, चंद्रमुखी, अग्नध्वजा, कुरंगयना, लावण्यवती, सौभाग्य मंजिरी, चंद्रिका, हंसगमना, विद्युतप्रभा, चंद्रकांता, रूपकांता, सूरप्रिया, अन्नदाप्रभा, देवनंदा, पद्मावती आणि पद्मिनी अशा 32 द्वात्रिशिंका आहेत. विक्रमादित्यच्या भल्या मोठ्या मूर्तीसमोरच आपल्याला नवरत्नांचीही मूर्ती पाहायला मिळतात. विक्रमादित्य हा एक महान सम्राट होता, ज्याने उज्जैनमधून राज्य केले. लोकपरंपरेनुसार त्याच्या दरबारात 9 प्रसिद्ध विद्वान होते. या दंतकथेचा उल्लेख करणारा सर्वात महत्त्वाचा स्रोत म्हणजे ज्योतिर्विद अभरण. या मजकुरानुसार 9 विद्वान विक्रमादित्याच्या दरबारात उपस्थित असत. अमरनसिंह, धन्वंती, खाटखारपार, कालिदास, शपनक, शंकू, वराहमिहिरा, वररुची, वेताळभट्टा अशी 9 रत्न यांच्या महालामध्ये किंवा सभेसाठी बसत असत. असे 9 जण आहेत. इकडे 4 जण, तिकडे 5 जण अशी यांची नवरत्न असं नाव त्यांनी दिलेलं आहे. तर इथे आल्यावर तुम्ही नक्की या भेट द्या. याचं नाव आहे महाराज विक्रमादित्य स्टॅच्यू. त्याच्या आजूबाजूचा परिसरही खूप छान आहे. मी तुम्हाला दाखवतो. याच्या बाजूने केलेली आकर्षण अशी आकृती कलाकृती. त्यानंतर आम्ही वैकुंठधाम मंदिर येथे पोहोचलो. वैकुंठ चतुर्दशी हा इथला अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. हिंदू धर्मग्रंथानुसार देवशयनी एकादशीला भगवान विष्णू ब्रह्मांडीय सागरात गाढ झोपेत जातात आणि 4 महिन्यानंतर ते या सागरातून बाहेर येतात. त्यामुळे भगवान शिव त्यांना भेटण्यासाठी आणि या ब्रह्मांडाच्या जबाबदारीचा भार त्यांच्यावर सोपवण्यासाठी जातात. भगवान विष्णू हे या ब्रह्मांडाचे रक्षक असून ते सर्व काही सांभाळतात. बाबा महाकाल त्यांच्या नगरी उज्जैन, जी अवंतिका नगरी म्हणून ओळखली जाते, तिथे दरवर्षी वैकुंठ चतुर्दशीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मध्यरात्री निश्चित काळात बाबा महाकाल गर्भगृहातून शाही मिरवणुकीसह गोपाल मंदिराकडे प्रस्थान करतात आणि तिथे वार्षिक हरिहर मिलन म्हणजेच शिव विष्णू भेट आयोजित केली जाते. सर्वसामान्यतः भगवान शिवांना बेलाची पाने आणि भगवान विष्णूंना तुळशीची पाने अर्पण केली जातात. पण वैकुंठ चतुर्दशी हा असा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी भगवान विष्णूंना बेलाचे पान आणि भगवान शिवांना तुळशीचे पान अर्पण केले जाते. याशिवाय त्यांना या दोन्ही पानांच्या म्हणजेच बेलाचे पान आणि तुळशीचे पान यांचे पुष्पमाळ घालण्यात येते. तसेच विविध प्रकारचे फळे, गोड पान आणि मिठाई यांचा देखील नैवेद्य त्यांना अर्पण केला जातो. गोपाळ मंदिरात भगवान विष्णूंना भेटल्यानंतर बाबा महाकाल पुन्हा आपल्या स्थानावर परत येतात
आणि गोपाल मंदिर ते महाकालेश्वर मंदिर अशी भव्य मिरवणूक काढली जाते. हरिहर मिलनाच्या विधी सुरूच राहतात. महाकाल मंदिरात भस्म आरतीच्या वेळी भगवान विष्णू देखील भगवान शिवांना भेटण्यासाठी येतात. ही भस्म आरती सुमारे 4 वाजता पहाटे केली जाते. भगवान विष्णूंची मूर्ती डमरू आणि ढोलाच्या निनादात मोठ्या मिरवणुकीसह महाकाल मंदिरात नेली जाते. तिथे त्यांच्या विविध पूजा केली जाते. यावेळी वातावरण अतिशय पवित्र आणि दिव्य होऊन जाते. त्यामुळे हा अद्भुत क्षण अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने भक्त उज्जैन शहरात येतात.